राजांच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन. सेन्हेरीबाने पुन्हा हिजकियाला जासुदांच्या हाती सांगून पाठवले की, तुम्ही हिजकिया राजाकडे जाऊन सांगा, ज्या तुझ्या देवावर तू भिस्त ठेवतोस तो अशूरच्या राजाच्या हाती येरुशलेम लागणार नाही, असे बोलून तुला न फसवो. अशूरच्या राजाने सर्व देशांचे काय केले ते पहा, त्यांचा विध्वंस कसा केला हे तू ऐकले आहेच. तर मग तू सुटशील काय? हिजकियाने जासुदांच्या हातून हे पत्र घेऊन वाचले. त्यानंतर हिजकिया परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि ते त्याने परमेश्वरापुढे उघडून ठेवले. मग हिजकियाने परमेश्वराची प्रार्थना केली की, हे परमेश्वरा, इस्रायलच्या देवा, करुबारूड असलेल्या देवा, तूच एकमेव पृथ्वीवरील सर्व राजांचा देव आहेस. तूच आकाश आणि पृथ्वी ही निर्माण केली. हे परमेश्वरा, कान लावून ऐक. हे परमेश्वरा, तू डोळे उघडून पहा आणि सेन्हेरीबाने तुझा म्हणजे जिवंत देवाचा उपमर्द करण्यासाठी जो निरोप पाठवला आहे त्याचे शब्द ऐक. हे परमेश्वरा, खरोखर अशूरच्या राजांनी सर्व राष्ट्रे आणि त्यांच्या जमिनी ओसाड केल्या आहेत. त्यांचे देव त्यांनी अग्नीत टाकले आहेत, कारण ते देव नव्हते, ते मनुष्यांच्या हाताने घडलेले काष्ट आणि पाषाण होते, म्हणून त्यांनी त्यांचा नाश केला. आता परमेश्वरा, आमच्या देवा, त्यांच्या हातातून आम्हाला सोडव, म्हणजे पृथ्वीवरील सर्व राष्ट्र जाणतील की तूच एकमेव परमेश्वर देव आहेस. तेव्हा आमोजाचा पुत्र यशया याने हिजकियाला पाठवून सांगितले की, परमेश्वर इस्रायलाचा देव असे म्हणतो, अशूरचा राजा सेन्हेरीब या संबंधाने तू माझी प्रार्थना केली, ती मी ऐकली आहे. तर त्याच्याविषयी परमेश्वर जे वचन बोलला आहे ते हे, सियोनाची कुमारी तुला तुच्छ लेखिते व तुझा उपहास करीते. येरुशलेमेची कन्या तुला पाठमोरे पाहून आपले मस्तक हलविते, कारण येरुशलेमातून शेष निघेल आणि सियोन डोंगरातून निभावलेले निघतील. परमेश्वराची आस्था हे सिद्धीस नेईल. याकरिता अशूरच्या राजाविषयी परमेश्वर म्हणतो की, तो या नगरात प्रवेश करणार नाही, त्यावर एकही बाण सोडणार नाही, तो ढाल घेऊन त्याच्याशी सामना करणार नाही आणि त्यावर मोर्चा लावणार नाही. ज्या वाटेने जो आला त्या वाटेने तो परत जाईल, त्यांचा या नगरात प्रवेश होणार नाही, असे परमेश्वर म्हणतो. मी स्वतःकरिता आणि माझा सेवक दावीद याच्याकरिता या नगराचा उद्धार होईल, असे याचे संरक्षण करीन. त्या रात्री असे झाले की परमेश्वराच्या देवदूताने जाऊन अशूरी गोटातले 1,85,000 लोक मारले. पहाटेस लोक उठून पाहतात, तो सर्व प्रेतेच प्रेते. अशूरचा राजा सेन्हेरीब तळ उठवून माघारी चालता झाला आणि निनवेस जाऊन राहिला. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका आणि आपली मोतिये डुकरांपुढे टाकू नका. टाकाल तर डुकरे ती मोतिये कदाचित आपल्या पायाखाली तुडवतील
आणि उलटून तुम्हाला फाडतील. याकरिता लोकांना जसे तुमच्याशी वागावे अशी तुमची इच्छा आहे, तसेच तुम्ही त्याच्याशी वागा. कारण नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे ग्रंथ हेच होत. अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद आणि मार्ग पसरट आहे, आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद आणि मार्ग संकुचित आहे, आणि ज्यांना तो सापडतो असे ते थोडके आहेत. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.